ज्या व्यक्तीला फिट राहायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी न्यूट्रिएंट्स हा टॉपिक माहीत असला पाहिजे. आजचा आपला टॉपिक आहे न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात. एक आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि एक मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर आज आपण जे बघणार आहोत ते आहे न्यूट्रिएंट्समध्ये जो प्रकार आहे तो आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स. आता हा न्यूट्रिएंटचा विषय जर का आपण ऐकला तर आपल्याला असं वाटतं की हे फक्त बॉडी बिल्डर्ससाठीच किंवा फिटनेस मॉडेलसाठीच हा विषय महत्वाचा आहे. तर असं बिलकुल नाही आहे. न्यूट्रिएंट्स हा विषय असा आहे की ज्या व्यक्तीला फिट राहायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी न्यूट्रिएंट्स हा टॉपिक माहीत असला पाहिजे. कारण हा एकदा का तुम्ही तो व्यवस्थित समजून घेतलात की न्यूट्रिएंट्स कशा पद्धतीने कंझ्युम करायचे आहेत आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, तर नक्कीच तुम्हाला फिट राहायला मदत मिळेल. डे टू डे लाईफमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये जे न्यूट्रिएंट्स आपण कंझ्युम करतो त्याला म्हणतात मॅक्रो न्यूट्रिएंट्स. मग लार्ज क्वांटिटीमध्ये आपण कंझ्युम करतो प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. जर का आपण त्यामधून किती कॅलरीज मिळत आहेत पर ग्रॅम हा विचार केला तर 1 ग्रॅम प्रोटीन कंझ्युम केल्यानंतर 4 कॅलरीज मिळतात. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट कंझ्युम केल्यानंतर 4 कॅलरीज मिळतात आणि 1 ग्रॅम फॅट कंझ्युम केल्यानंतर 9 कॅलरीज मिळतात. याचा अर्थ तुमचा फिटनेस गोल कोणताही असो, मसल बिल्डिंग असो किंवा फॅट लॉस प्रोग्राम असो, त्यासाठी तुम्हाला कॅलरीज काउंट करताना हे कॅल्क्युलेशन मॅक्रो न्यूट्रिएंट्सचं माहीत असलं पाहिजे. आता डे टू डे लाईफमध्ये जो आपला पारंपरिक जो डाएट असतो, जो प्रत्येक कुटुंबामध्ये ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक आणि डिनरमध्ये जो सर्व होतो, त्याला जर का आपण मॅक्रोजमध्ये आपण जर का मॅक्रोजच्या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहिलं तर प्रोटीनचा जो कंटेंट आहे तो सगळ्यात लोवेस्ट असतो. प्रोटीनचा जो कंटेंट आहे तो सगळ्यात लोवेस्ट असतो. कार्ब्स हाय असतात. आता त्यामध्ये कार्ब सिंपल आहेत की कॉम्प्लेक्स कार्ब आहेत हा आपण नंतर कधी डिस्कस करू. पण प्रामुख्याने प्रोटीनचा जो कंटेंट आहे हा लो असतो, कार्ब्स हाय असतात आणि फॅट्स कुठेतरी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटच्या कंपॅरिझन मध्ये इन बिटवीन असतात. आता त्यामध्ये हेल्दी फॅट आहेत, अनहेल्दी फॅट आहेत, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आहेत, मोनो सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. ते आपण नंतर डिस्कस करू शकतो. हेच एक कारण आहे की आपण आपले फिटनेस गोल अचीव नाही करू शकत आहोत. कार्बोहायड्रेट्स हाय असल्यामुळे क्विक एनर्जी तर मिळते, पण बऱ्याचदा ती एनर्जी स्पेंड न केल्यामुळे ती फॅटमध्ये कन्वर्ट होते, जे बॉडीमध्ये स्टोर्ड फॅट असतं. आणि प्रोटीनचा कंटेंट लो असल्यामुळे मसल लॉस होतोय. जर का तुम्ही एक्सरसाइज करत असाल किंवा नसाल आणि एक वर्षाचा कालावधी जर का पुढे जात असेल आणि तुम्ही जर का तुमच्या बॉडीमधील मसल्स चेक केले तर ते श्रिंक होत असतात जर का प्रोटीनचा कंटेंट लो असेल तर. कारण प्रोटीन हे एक रिस्पॉन्सिबल मॅक्रो न्यूट्रिएंट आहे जे मसल बिल्डिंगला हेल्प करतं किंवा मसल ते जे तुमच्या बॉडीमध्ये आहेत त्यांना रिटेन करण्यासाठी हेल्प करतं. दॅट इज ऑलवेज प्रोटीन. अर्थात पूर्ण मॅक्रोज पण त्याला रिस्पॉन्सिबल असतात. त्यातल्या त्यात बेसिक जर का आपण पाहिलं तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये ह्या चार्टच्या कंपॅरिझन मध्ये कशा प्रकारचा प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स असला पाहिजे जर का आपण पाहिलं तर प्रोटीनचा कंटेंट हाय असला पाहिजे. प्रोटीनचा कंटेंट हाय असला पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कंपॅरिझन मध्ये लो असले पाहिजेत आणि फॅट्स आपण इन बिटवीन ठेवू शकतो किंवा त्याला आणखी ऍडव्हान्स नंतर आपण त्याला आणखी आपण मॅनेज करू शकतो. इन शॉर्ट प्रोटीन हाय असला पाहिजे, कार्बोहायड्रेटचा कंटेंट लो असला पाहिजे आणि फॅट्स आपण इन बिटवीन ठेवू शकतो सुरुवातीला. जर का आपण असा चार्ट फॉलो केला तर कार्बोहायड्रेट क्विकली
तुम्हाला एनर्जीमध्ये कन्वर्ट करून थोड्या वेळासाठी जर का तुम्हाला एनर्जेटिक फील होत असेल तरी त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होण्याचे चान्सेस जास्त असतात जर का तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करत नसाल तर. पण प्रोटीन जर का हाय असेल तर तुमचे मसल रिटेन करायला हेल्प होते आणि तुमचे जे मसल बिल्डिंगची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फंक्शनॅलिटी राईट करते. आता प्रोटीन आपण हाय केलाय, जो की आधी प्रोटीन आपले लो होते, आपण आपला डाएट इम्प्रूव्ह केल्यानंतर प्रोटीन जर का हाय केलाय तर आपल्या बॉडीमधील सगळे टॉक्सिन्स एलिमिनेट करण्यासाठी आणि सर्व फंक्शन्स प्रॉपर होण्यासाठी प्रोटीनचे सर्व फंक्शन्स प्रॉपर होण्यासाठी आपल्याला डेली 3 to 4 लिटर्स वॉटर कन्झ्युम केलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण आपण शरीरामध्ये वाढवलं तर बॉडीमधील टॉक्सिन्स नॅचरली एलिमिनेट होतात आणि त्याचे बेनिफिट्स देखील तुम्हाला हेल्थमध्ये दिसायला लागतात. तर हे आहेत न्यूट्रिएंट्स टॉपिक मधले मॅक्रो न्यूट्रिएंट्स, प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स, पारंपरिक चार्ट आणि खऱ्या अर्थाने कसा चार्ट असला पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला वॉटर कन्झम्पशन देखील वाढवलं पाहिजे. तर हे आहे न्यूट्रिएंट्स बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन. जर का तुम्हाला तुमच्या डाएट बद्दल, न्यूट्रिएंट्स बद्दल, कॅलरी काउंट बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन हवी आहे. पुन्हा एकदा सांगतो, ह्या सर्व गोष्टी खूप सायंटिफिक आणि टेक्निकल वाटत असल्या आणि सायंटिफिक आणि टेक्निकल वाटत असल्यामुळे जर का असं वाटत असेल की हा टॉपिक फक्त बॉडी बिल्डर्ससाठी आहे, फक्त फिटनेस मॉडेल्ससाठी आहे, तर असं नाही आहे. हा टॉपिक सर्वांसाठी आहे. जर का तुम्हाला हेल्दी राहायचं आहे, तुमची हेल्थ तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे, जे मसल तुमच्या बॉडीमध्ये आहेत त्यांना पहिलं रिटेन करायचं आहे, तर तुम्हाला कंपॅरेटिव्हली हाय प्रोटीन डाएटवर शिफ्ट व्हावं लागतं. प्रोटीन कंटेंट वाढवून कार्ब्स कंटेंट कसा कमी करायचा आणि फॅटला कसं मॉडरेट किंवा मॅनेज करायचं यासाठी आपण आणखी व्हिडिओज बनवणार आहोत की ज्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगेन की आपण हे प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स कसे मॅनेज करायचे आणि त्या अकॉर्डिंगली आपला फॅट लॉस प्रोग्राम किंवा मसल बिल्डिंग प्रोग्राम फॉलो होणार आहे. त्यासाठी हे कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे की पर ग्रॅम मध्ये किती कॅलरीज आहेत. आणि एकदा का तुम्हाला हा विषय कळला न्यूट्रिएंट्सचा तर तुमच्या प्लेटमध्ये येणारं प्रत्येक फूड तुम्ही न्यूट्रिएंट्स पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला लागलात तर नक्कीच तुमच्या डाएटमध्ये शिफ्ट यायला सुरू होतील. नक्कीच तुमचा डाएट इम्प्रूव्ह व्हायला लागेल बिकॉज यू नो व्हॉट यू आर इटिंग, you know what you are consuming, not in terms of taste but in terms of nutrients, because our body performs on the basis of nutrients, macros आणि मायक्रोज. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रिएंटचा दुसरा प्रकार ज्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतात ते आपण बघणार आहोत. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. माझा प्रयत्न आहे की माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून फिटनेसचे हे टेक्निकल आणि सायंटिफिक पॉइंट्स सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजेत, कारण याची सगळ्यांना गरज आहे. नॉट ओनली फॉर फ्यू सिलेक्टिव्ह पीपल, नो, इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल. अँड वन्स यू अंडरस्टँड हाऊ दिस न्यूट्रिएंट वर्क्स, तुम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच तुमचे फूड कन्झ्युम करणार. राईट? विश यू ऑल दी बेस्ट. थँक यू ऑल.